महाराज, आपण राजवाड्यावर चलावं. तो कर्तव्यबुद्धीने म्हणाला. नाही, मी इथंच या पर्णकुटीतच चांगले 4 दिवस राहणार आहे. हे सारथी खातात तेच अन्न खाणार आहे. गंगेवर जाऊन अर्धदान करणार आहे. तुम्ही माझ्यासाठी पुन्हा इकडे येण्याचाही त्रास घेऊ नका. सैनिकांची व्यवस्था नीट करा. जा. दादा पर्णकुटीच्या गवताळ छताकडे पाहत म्हणाला. जशी आज्ञा. मांडलिक कवाडा बाहेर पडताना मान नमवून म्हणाला. मी ओशाळून मान खाली घातली. मी ज्या पर्णकुटीला टाळू पाहत होतो तिला दादाने आपलं म्हटलं होतं. शोनवर ये या कमळ्यावर. त्यानं मला जवळ बसवून घेतलं. तेवढ्यात मांडलिक पुन्हा आत आला. त्या वृद्धाला आज्ञा देत तो म्हणाला. तू जरा बाहेर ये. महाराजांना विश्रांती घेऊ दे. नाही, ते बाबाही इथंच राहतील. जा तुम्ही. मांडलिकाला करड्या आवाजात आज्ञा केली गेली. मी दादाच्या पायाच्या बोटांकडं पाहत विचारमग्न झालो. बालपणापासूनच सगळं जीवनच रिंगण धरून त्या पर्णकुटीत माझ्याभोवती नाचू लागलं. माझ्या जीवनात मी एक गोष्ट चांगली केली होती. एका अथांग मनाच्या अद्वितीय योद्ध्याचं मी सारथ्य पत्करलं होतं. चित्ररथ बाबांची स्त्री बिंदिका हिनं पत्रावळीवर तत्परतेनं आणून ठेवलेले नेमके दादाचे प्रिय आपूप पाहताच तो माझ्याकडे बघून मुखभर हसला. 4 दिवस चंपानगरीत कसे गेले ते आम्हाला समजलंच नाही. पर्णकुटी सोडताना दादानं कंठातील मोत्यांचा गुंफ त्या चित्ररथ बाबांच्या हाती दिला. दूरदेशी असलेले तुमचे नातेवाईक बोलावून घेऊन ही पर्णकुटी सदैव माणसाने जागती ठेवा, अशी त्याला सूचना केली. मांडलिक देत असलेली सुवर्णाची खंडणी नाकारून उलट त्यालाच दिग्विजयाच्या संपत्तीतून भरपूर हिरे माणकं देऊन चंपानगरीची शोभा आणखी वाढविण्याची सूचनाही देण्यात आली. आता तिचं पुन्हा दर्शन ते कोण आणि कसं सांगू शकलं असतं. अश्रुपूर्ण नेत्रांनी आम्ही चंपानगरी सोडली. या पुढचं साम्राज्य होतं रणकुशल मगधांचं. आर्यवर्तात कुरूंच्या हस्तिनापूर राज्यानंतर सामर्थ्याच्या दृष्टीने मगधांचाच क्रम लागत होता. जरासंधाच्या नेतृत्वाखाली एकेकाळी त्याने मथुरेवर 17 स्वाऱ्या केल्या होत्या. आसपासची सर्व राज्य मगधांचं वर्चस्व स्पष्ट मान्य करीत होती. जरासंधानं तर भोजराजाचा पराभव करून शतशत राजे आपल्या कारकिर्दीत नरयज्ञात बली देण्यासाठी कारागृहात कोंडून ठेवले होते. मगधांचं सशस्त्र सैन्य म्हणजे दिप्पाळ योद्ध्यांचा गर्जना करणारा महासमुद्रच होता. गदा, शूल, तोमर, शतघ्नी, खडक, चाप, बाण, भाला, त्रिशूल, गज, अश्व, भृशुंडी सर्व प्रकारची पथकं कुशल लढवय्यांनी ठासून भरलेली होती. त्यांची सैन्यसंख्या 5 अक्षौहिणी होती. म्हणजे जवळजवळ 10 लक्ष योद्ध्यांशी आमची गाठ होती. हे मगध पुरुवंशातील होते. त्यांचं राजनगर होतं गिरिव्रज. हे गिरिव्रज नगर वसुराजानं गंगेकाठी वसवलं होतं. त्याच्यानंतर त्याचा पुत्र बृहद्रथ सिंहासनावर आला. या बृहद्रथाच्या पुत्रानं जरासंधानं आपल्या अचाट सामर्थ्यानं मगधांचा सर्व राज्यावर वचक बसवून आपल्या राज्याला अफाट साम्राज्याचं स्वरूप आणलं होतं. जरासंधाचा वध भीमानं केल्यामुळं गिरिव्रज नगरावर जरासंधाचा पुत्र सहदेव राज्य करीत होता. आमच्या सैन्याशी त्याला टक्कर द्यावी लागणार होती. चंपानगरी सोडताना आम्ही तेथील माहितगार सैनिकांची पथकं आमच्या समवेत घेऊन आमचं सामर्थ्यही वाढवलं होतं. आमची सैन्यसंख्या आता 10 लक्षाच्या आसपास झाली होती. त्यात जीत राजांनी देणगी दिलेले सैनिकही होते. सामना अटीतटीचा होता. पौषातील शुक्ल पक्ष संपताच योजना मागून योजना मार्ग आक्रमित दुर्वास ऋषीच्या आश्रमाजवळून आम्ही गिरिव्रज नगराच्या सीमेवर थडकलो. प्रथम दर्शनीच मगधांच्या रणकुशलतेचा डोळे दिपवणारा प्रत्यय आम्हाला आला. सगळ्या नगराभोवतीचा खंदक लाकडाने भरकाट भरून ती लाकडं त्यांनी पेटवून दिली होती. अग्नीच्या ज्वालांच्या मंडलात गिरिव्रजाचा प्राचीन अभेद्य तट मान उंचावून ताठ उभा होता. भयावह दिसत होता. स्वस्थ राहण्याशिवाय दुसरा मार्गच आमच्या समोर नव्हता. 2-1 दिवस तडतडत पेटणारी लाकडं खंदकात धगधगणाऱ्या अंगारांचा सडा घालून नाहीशी झाली. त्या अंगाराचा विस्तव निवण्याची वाट पाहत खंदकाबाहेर आम्ही 2 दिवस तळ ठोकला.
पण तिसऱ्या दिवशी पहाटे पाहतो तो नवे अंगार तयार करण्यासाठी लाकडांची नवीन चवड एका रात्रीत खंदकात भरण्यात आली होती. पुन्हा तटाला चाटणाऱ्या प्रचंड ज्वाला तयार झाल्या. किती दिवस चालायचं हे असं? मगधांचा पाडाव शक्य आहे की नाही अशी कुजबूज आमच्या सैनिकात सुरू झाली. 8 दिवस खंदकाबाहेर थांबून थांबून सैनिक कंटाळले. काहीतरी करणंच भाग होतं. 9वा दिवस उजाडला. खंदकातल्या अंगारावरून उडणाऱ्या राखेचे कण आमच्या सैनिकांच्या डोळ्यात शिरू लागले. खंदकापलीकडच्या तटावरच्या छिद्रातून मगध सैनिक आमची त्रेधा मिटक्या मारीत पाहू लागले. आम्हाला तर काहीच सुचत नव्हतं. शेवटी सर्व पथक प्रमुखांची उपसेनापती या नात्यानं मी तातडीची बैठक बोलावली. आपल्या शिबिरात दादा विचारमग्न स्थितीत स्वस्थ बसून होता. त्याच्यासमोर जाण्याचं धैर्य कुणालाही होत नव्हतं. म्हणून त्याच्या अनुपस्थितीतच माझ्या शिबिरात बैठकीसाठी जमलेले पथक प्रमुख बसले होते. आमची प्रतिष्ठा पणाला लागली होती. काहीतरी निर्णय घेणं क्रमप्राप्त होतं. लढा नाही तर माघार. सर्व पथक प्रमुख जमताच मी सर्वांना अंगारानं भरलेली खंदकं कसे ओलांडायचे यासाठी सूचना विचारल्या. सर्वजण बुद्धीला ताण देऊ लागले. कोणी म्हणत होते हत्तीवरून गंगेचं पाणी आणून ते खंदकात ओतावं. कोणी म्हणत होते सैनिकांच्या पायांना ओली वस्त्र गुंडाळावीत. एकानं तर एवढं राज्य सोडून तसंच पुढे गेलं तर काय बिघडणार असा प्रश्न विचारला. सर्वजण किंकर्तव्यमूढ झाले होते. एक कल्पना सर्वांसमोर मांडली गेली. सर्वांनी असं तिष्ठत राहण्यापेक्षा काही जणांनी आपले देह अंगारावर सरळ लोटून द्यावेत. त्यांच्या पाठीवरून मागच्या सशस्त्र सैनिकांनी खंदक ओलांडावेत. ही कल्पना काहींनी उचलून धरली. या पद्धतीने आमचे 100-500 सैनिक कामी येणार असले तरी इतर सर्वजण त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नव्हते. आपल्या साथीदारांच्या अंगारांनी पोळणाऱ्या शरीरावरून चाल करणारे सैनिक मगधावर निश्चित तुटून पडणार होते. त्यांचा धुव्वा उडविणार होते. सर्व पथक प्रमुखांना परत त्यांच्या पथकात पाठवून अशा बलिदानाला तयार असणाऱ्या सैनिकांची नामावली तयार करण्याची मी आज्ञा दिली. 1 नव्हे 2 नव्हे हजारो सैनिकांनी आपली नावं देऊन कीर्तीचा तो रोमांचकारक मार्ग स्वीकारला. त्यांच्या निवडीचा प्रश्न आमच्या समोर उभा राहिला. जे अधिक धिप्पाड होते ते निवडण्यात आले. कुठल्याही युद्धात कुणीही घेतला नसेल असा ते कर्तव्य कठोर निर्णय होता. निवडलेले सैनिक शिस्तबद्धपणे उभे करून स्वतःच्या या कल्पनेवर स्वतः खुश होत ती सांगण्यासाठी म्हणून मी मान वाकवून दादाच्या शिबिरात प्रवेश केला. शिरस्त्राण काढून ठेवल्यामुळं त्याचे कुरल सोनेरी केस स्वैर विखुरले होते. डोळे मिटलेले होते. जोड हनुवटी ओंजळीत धरून तो चिंतन करीत होता. अंगराज आता चिंता करायचं कारण नाही. खंदक ओलांडायची कल्पना पक्की झाली आहे. मी त्याच्या शेजारी बसून त्याला माझी रोमांचकारी योजना सांगितली. नाही शोन, नाही, असं करता येणार नाही. तो ताडकन आसनावरून उठून शिबिरातल्या निरुंद जागेतच इकडून तिकडं फेऱ्या घालताना अस्वस्थपणे म्हणाला. क्षणभर शांतता पसरली. त्याच्या नकाराला विरोध करण्याचं धैर्य माझ्यात नव्हतं. तो जे म्हणेल तेच होणार होतं. मगधांच्या धूर्त कल्पनेला मी माझा एकही योद्धा असा बळी पडू देणार नाही. माझा प्रत्येक योद्धा मरायचा असेल तर समरांगणात लढतानाच मरेल, तो निर्धारानं म्हणाला. मग खंदक पार करायला मार्ग कोणता? मी विचारलं. क्षणभर स्तब्धता पसरली. आपलं मस्तक दोन्ही तळहातात गच्च पकडून तो फेऱ्या घालता घालता एकदम तसाच थांबला. एक क्षणभरच. एकदम मिटलेले डोळे उघडून तो हसत शांतपणे म्हणाला, आहे, मार्ग आहे. कोणता? मी लगबगीने विचारलं. जा शोन. आपल्या नौकापथकातील सहस्रावधी नौकांपैकी अर्ध्या नौका उचकटून त्यांच्या लाकडी फाका मोकळ्या करायला सांग. त्या अंगारावर अंथरून आज आपलं सैन्य एकही योद्धा न गमावता खंदक पार करील. त्यानं शिरस्त्राण चढविलं. त्याचे निळे डोळे अपार तेजाने तळपले. कुंडलं लडलड हलली. श्रद्धेनं त्याच्या चरणाला हात लावून मी शिबिराबाहेर पडलो. निवडलेल्या सैनिकांजवळ जात त्यानं सांगितलं, तुमची निवड अंगारावर शरीर लोटण्यासाठी झालेली नाही. ते काम नौकांचं आहे. जा, नौका उचकटून त्यांच्या लाकडी फाका सत्वर वेगळ्या करा. खाड 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 आघातावर आघात बसू लागले. ज्या नौकांच्या साह्यानं आम्ही अनेक नद्या ओलांडल्या होत्या त्या मोडल्या जाऊ लागल्या. फाकांचे ढीग पाहताच सर्व
पथक प्रमुखांचे डोळे आनंदाने उजळून गेले. किती साधी तोड, पण तोफावेतो कोणाच्याही लक्षात येऊ शकली नव्हती. शिरस्त्राण घातलेल्या आमच्या सेनापतीनं पुढं होत स्वतः एक एक पाक सैनिकाच्या हाती द्यायला सुरुवात केली. ती घेताना अमृत लाभ झाल्याच्या आनंदानं कुरू सैनिक जयघोषणा देऊ लागले. सेनापती अंगराज कर्ण की जय, जय जय तू, जय तू. आमच्या सर्व सेनेने खंदक ओलांडलेला पाहताच मात्र तटावरचे मगध सावध झाले. तटाच्या छिद्रातून ते बाणांचा पाऊसच पाडू लागले. हत्ती घोड्यासह आमचं सर्व सैन्य खंदक पार करून नगराच्या तटाला भिडलं होतं. मगधांचे एक एक अद्भुत युद्ध प्रकार आम्हाला सुन्न करीत होते. बाणांच्या शिपटांना पळसाच्या पानांच्या थैल्या करून त्यातून ते लाल लाल मुंग्यांचा मारा आमच्या हत्ती पथकावर करू लागले. नेहमी शरण्याला दाद न देणारे आमचे धिप्पाड हत्ती त्या मुंग्यांनी त्यांच्या कानांच्या नाजूक पटलांचा कडकडून चावा घेताच मर्मभेद होऊन धडाधड खाली कोसळू लागले. किती कुटील युद्धतंत्र होतं त्यांचं.